यानंतर पुढची बातमी आपण चंद्रपूरमधून बघूयात। चंद्रपूरमधून जे किडनी घोटाळा प्रकरण समोर आलं होतं, रोशन कोळे किडनी घोटाळा प्रकरण, त्याच्यामध्ये आता एक अपडेट समजते ती म्हणजे आरोपी डॉक्टर रविंद्रपाल सिंग याच्या खात्यात 18 कोटी रुपये जमा झाल्याची माहिती समजते आणि या व्यवहाराबाबत पोलिसांकडून चौकशी सुरू आहे। जामिनावर 24 फेब्रुवारीला सुनावणी होणार असल्याची सुद्धा माहिती समजते। चंद्रपूर रोशन कोळे किडनी घोटाळा प्रकरणामध्ये एक मोठी अपडेट समोर आलेली आहे। पोलीस त्या अनुषंगाने आता या प्रकरणाचा तपास करतायत। आरोपी डॉक्टर रविंद्रपाल याच्या खात्यात 18 कोटी रुपये आल्याचं समजतंय आणि त्या व्यवहारासंदर्भात पोलीस आता चौकशी करतायत। मी माननीय मुख्यमंत्र्यांशी प्रत्यक्ष भेटलो। याची SIT चौकशी करण्याचे आदेश माननीय मुख्यमंत्र्यांनी दिले विशेष पथकाच्या माध्यमातून। कारण हे प्रकरण एका गावातलं एका खेड्यातलं एका व्यक्तीचं नाही आहे, यातून कदाचित आंतरराष्ट्रीय स्तरावरचे धागेदोरे अशा पद्धतीने देशात अजून कुठे काही झालं आहे का? हे तर एक केस आहे जी तुम्ही उघडकीस आणली, पण याच्या पाठीमागे एक आम्हाला असं वाटतं की खूप मोठी यंत्रणा आहे। मी माननीय मुख्यमंत्र्यांशी प्रत्यक्ष भेटलो। याची SIT चौकशी करण्याचे आदेश माननीय मुख्यमंत्र्यांनी दिले विशेष पथकाच्या माध्यमातून। कारण हे प्रकरण एका गावातलं एका खेड्यातलं एका व्यक्तीचं नाही आहे, यातून कदाचित आंतरराष्ट्रीय स्तरावरचे धागेदोरे अशा पद्धतीने देशात अजून कुठे काही झालं आहे का? हे तर एक केस आहे जी तुम्ही उघडकीस आणली, पण याच्या पाठीमागे एक आम्हाला असं वाटतं की खूप मोठी यंत्रणा आहे।